त्यांची लेकरं मानले. त्याच पद्धतीने आमची काळजी करणं. दादा सकाळी उठल्यानंतर रात्री आल्यानंतर लवकर झोपा, जेवलात का, सोय झाली आहे का, ही प्रत्येकाला वैयक्तिक विचारतात. आज अंगावर काटा येतो सांगायला की आपला योद्धा आज एवढ्या उच्च ह्याला जाऊन सुद्धा, एवढा समाजाचा एक वाघ, समाजाचा नेता होऊन सुद्धा आज प्रत्येक गोरगरिबाची काळजी करतो. याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आणि आम्ही ह्या दौऱ्यात आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाने एक तरी दौरा दादांसोबत करावा. नक्कीच, नक्कीच. दादांची तळमळ कळेल. आणि दादांबद्दल एक वाक्य सांगायचं म्हणलं तर एकच वाक्य थोडक्यात मी सांगेन, पाठी राखा. पाठी राखा. वाह, क्या बात आहे. टाळ्या वाजव सगळे. दुसरं वाक्य नाही दादांसाठी. पाठी राखा. वाह. पाठी राखा, फक्त एकच वाक्य आहे. आणि कायम शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचा नौकर म्हणून, मराठा सेवक म्हणून आम्ही दादांच्या नेतृत्वात काम करत राहू. गोरगरिबांसाठी, समाज जोडण्यासाठी आम्ही नक्कीच सगळे एकत्रित, ही जी काही मंडळी आहे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आणखीन देखील दादांच्या नेतृत्वात आम्ही आणखीन कसा समाज वाढवता येईल आणि कसे समाज जपता येईल, कसा समाज एका उंचीवर नेता येईल, नक्कीच आम्ही या माध्यमातून प्रयत्न करू. आपण सगळे एक राहू, एकजुटीने राहू आणि दादांना ताकद देऊ. जय शिवराय. नक्कीच. तेजस भाईंचं बोलणं आपण ऐकलं. दरम्यान मी ज्या काही कमेंट आल्या त्या वाचतो. सुरेश गवळी म्हणतात कमेंट वाचा. सुरेंद्र यादव पाटील म्हणतायत किरण भैयाची तब्येत कशी आहे आता. तर किरण भैयांना बीडला पाठवलेलं आहे. सकाळी त्याच्यावर मी स्पेशल लाईव्ह बनवेल मित्रांनो. किरण वालतुरे म्हणतायत मराठा हृदय सम्राट संघर्ष योद्धा जरांगे पाटील जनसेवक गोरगरिबांचे कैवारीचे अन्यायवृत्त सातत्याने जे प्रश्न ते सोडण्याचा प्रयत्न करतात. सरकारमध्ये राहिलंच पाहिजे म्हणजे काम होतात. आणि असा नेतृत्व समाजाला लाभलं आहे. जय जिजाऊ जय शिवराय. पश्चिम महाराष्ट्रातला खूप अभूतपूर्व असा दौरा, अतिशय मोठ्या प्रमाणात स्वागत आणि एक वाटलेला समाज. लक्ष्मण टाले पाटील म्हणतायत. किरण भगत यांच्या तब्येतीबद्दल बरेच बांधव विचारतायत.